इतक्या साऱ्या कमेंट्स, सचिन भाऊ तुम्ही पाहिजे होते, आम्ही बिग बॉस पाहणं बंद करू, खूप हजारो कमेंट्स. आणि जे निघालो ते खूप म्हणजे अयोग्यासारखंच मी मला वाटतंय ते. मी टास्कमध्ये जीव तोतला. मी कुठे घरामध्ये घराच्या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी खूप तत्परतेनं मी राहिलो. तरी सुद्धा मला मिस जॉब झालोय सगळ्या गोष्टींमध्ये. जो ना तो ज्याचा गेम किंवा कुठे केव्हा त्याचं पर्सनॅलिटी चेंज करेल याचा सिरियसली नाही भरोसा. आणि मी 6 आठवड्यात मला ते जमलं नाही. रोशन आहे, सागर भाऊ आहे, प्राजक्ता आहे, हे लोक टॉप 5 पर्यंत जातील. बाहेर आल्यानंतर कुठल्या व्यक्तींना भेटायचंय आणि कुठल्या व्यक्तींना अजिबात भेटायचं नाही. गेम हा गेमच्या ठिकाणी मला भेटायला बोलायला काही नाही. काय शेवटी आपण माणुसकी धरून वागणारे चालणारे लोक आहे आणि त्या पद्धतीने. आणि ते कट्टर तर कशासाठी? तुम्ही टाकी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठ पण टाकलं, हे तुमचं नॅचरल रिॲक्शन होतं. ठरलेलं नव्हतं भाऊ. तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी कसं फेकू शकता? तुम्ही इथे सचिन भाऊ म्हणून वावरता ना, तर काय तुमची रिस्पेक्ट राहणार आहे? मला खूप खटकलं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या घरातनं यावेळेला बाहेर पडले ते म्हणजे खानदेश किंग सचिन दादा. आणि सचिन दादा आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. कसं वाटतंय? आणि खरं तर तुमच्या मिसेसचा इंटरव्ह्यू आम्ही घेतलेला सचिन दादा. खूप अपेक्षा, खूप स्वप्न घेऊन तुम्ही खरं तर बिग बॉसच्या घरात गेलेला. तुमच्या मित्रमंडळींची स्वप्न होती. स्वप्न कुठेतरी मध्यात अर्धवट राहिलंय, पण ओळखही भरपूर मिळाली आहे. काय सांगाल? मी बाहेर आलो तेव्हा पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं. माझी फॅमिली, माझे मित्र ते तर होतेच, पण पूर्ण महाराष्ट्राचं पण होतं. म्हणजे मी बाहेर येणं म्हणजे शॉकिंगच मला सुद्धा, की अरे का. कारण मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या बाहेर आल्यानंतर, की इतकं प्रेम, इतकी सहानुभूती माझ्या बाबतीमध्ये, इतकं माझं तिथलं खेळणं प्रेक्षकांना आवडते, तरी मी बाहेर येण्याचं काय कारण. मला स्वतःला प्रश्न पडलाय तो. कारण इतक्या साऱ्या कमेंट्स प्रत्येक माझ्या इमेजवर, आपल्या व्हिडिओजवर, की सचिन भाऊ तुम्ही पाहिजे होते, आम्ही बिग बॉस पाहणं बंद करू, इतक्या कमेंट्स, खूप हजारो कमेंट्स. म्हणजे याचा अर्थ मी त्या ठिकाणी जे होतो ते खूप योग्य होतो आणि जे निघालो ते खूप म्हणजे अयोग्यासारखंच मी मला वाटतंय ते. पण ठीक आहे, काय हरकत नाही. ट्रॉफीपर्यंत नाही काही घेत जाता आलं, पण मी प्रेक्षकांचे मन जिंकलो, त्याचा मला खूप आनंद आहे. कारण खूप पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण खानदेशाने वोटिंगसाठी, माझ्या सपोर्टिंगसाठी इतकं प्रेम, इतका आशीर्वाद दिला, तेच खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे. थँक्यू सो मच सगळ्या प्रेक्षकांना मनापासून खूप खूप आभार. खरं तर त्याच्या आधीच्याच एविक्शनला तुम्ही बॉटम 3 मध्ये होतात, म्हणजे करण, तुम्ही. आणि हे सगळं असताना तेव्हा तुम्ही रिटर्न आलेलात आणि तेव्हाच एक सगळ्यांना वेगळं वाटलेलं की अरे सचिन दादा रिटर्न आले. आणि यावेळेला पुन्हा तुम्ही बॉटम मध्ये होतात. काय वाटतं की कुठे चुकला गेम थोडासा, की सतत तुम्हाला नॉमिनेट केलं गेलं, सतत तुमच्यावरच नॉमिनेशनची तलवार आली? ह्यावेळेस 9 लोक होते नॉमिनेट. 12 लोकांपैकी 9 लोक होते. प्रत्येकावर 2-2, 3-3 लोकांनी नॉमिनेट केलं प्रत्येकाला, बरोबर. मागच्या वेळेस पण 12 पैकी 6 लोक होते आणि त्या 6 लोकांतून मी थांबलो, समजा घरात आलो रिटर्न. तर मला हे वाटतं की गेम तर चुकला नाही. कारण मी आता बाहेर आलो, समजा काल मला आता बघायचंय काही. मी पाहिलं की मी तिथे राहिलेलो, मी तिथे वागलेलो, मी तिथे बोललेलो, लोकांमध्ये किती गेलंय. 1 तासाच्या एपिसोडमध्ये मी किती प्रमाणात दिसलोय, मला ते ऑब्झर्वेशन. कारण माझे मित्र, माझी फॅमिली इथे आली आहे. तुम्ही खेळत नव्हते का? म्हणजे काय झालं? म्हणजे इतकं सारं करून मी जर कुठेतरी नाही दिसते, मी स्वप्न घेऊन आलो यार, मला ट्रॉफी पर्यंत जायचंय. का नुसतं रिकामा बसून जातो हे करणार आहे का माणूस? नाही होणार. मी टास्कमध्ये जीव तोतला. मी कुठे घरामध्ये घराच्या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी खूप तत्परतेनं मी राहिलो. तरी सुद्धा मला मिस जॉब झालोय सगळ्या गोष्टींमध्ये. मला काय पण तुम्ही बाहेर येऊन एपिसोड बघितले सचिन दादा? 2-4 म्हणजे ज्या पूर्ण नाही पाहिले, एक 5-7 पाहिले, पण मला त्याच्यात वाटलं यार मी इथे तर हे बोलून गेलो होतो, याच्यानंतर तर हे झालं होतं, असं पण काही ठिकाणी वाटलं. ओके. आता ठीक आहे, प्रेक्षकांनी प्रेम दिलं, आता त्या गोष्टीवर हे करून पण हे नाही, आता पुढे जायचंय आपल्याला अजून. बरोबर.
पण प्रत्येक वेळेला भांडणाचा मुद्दा आला की कुठेतरी आपण म्हणजे सगळे म्हणायचे की अरे तुम्ही त्याच्यात पडला नाहीत, पण खरं तर तुमचं रोशन दादांचं असं काही जणांनी एक मानलं की ते मुद्दामून भांडणात पडत नाही किंवा मुद्दामून मुद्दा उचलत नाहीत. पण घरात असं राहावं लागतंय का की प्रत्येक भांडणात तुमचा मुद्दा मांडा, तुम्ही पाय घाला, म्हणजेच तुम्ही त्या सगळ्या एपिसोडमध्ये दिसाल? कारण आता तुम्ही म्हणालेत की तुम्ही बरेच एपिसोड पाहिले आणि तुम्ही कॉन्टेंट दिलंय पण ते लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये. सो प्रत्येक वेळेला असं ओरडाआरडा करून ते कॉन्टेंट मिळवण्याचा, ग्रॅप करायचा प्रयत्न करावा लागतो? आम्ही तो केला नाही आणि मला करण्याची ते गरज पण नाही वाटली. कशासाठी? चमच्यावरून भांडण झालं समजा एक, की ज्या गोष्टीला काही म्हणजे काही काही मुद्दे असे होते की त्याला माझ्या नजरेत काय, मी तर म्हणतो प्रेक्षकांनी पाहिलं असेल तर त्यांना पण ते पटलेलं नसेल, तर त्या ठिकाणी मी बोलू का? नको, मला नाही वाटलं. तुम्ही जर काही लोक जर कॉन्टेंटसाठी जर ते विनाकारणच त्या गोष्टीला मुद्द्यामध्ये कन्वर्ट करून त्या खूप मोठ्या याच्यात आरडाओरडा करताय, तर मग नको. हा, जिथे काहीतरी आहे खरंच ह्या मुद्द्यामध्ये बोललं पाहिजे, ह्या ठिकाणी आपण कोणाचं तरी स्टँड घेतलं पाहिजे, तर त्या ठिकाणी मी नक्की ते केलं. पण नको त्या ठिकाणी मी. पण आता एक टॉप 2 सदस्य आणि फ्लॉप 2 सदस्य असा टास्क होता. खरं तर तुमच्याकडे खरंच भाऊ म्हणाले तशी सचिन दादा खूप मोठी संधी होती की आयतं तुम्हाला 2 वोट मिळत आहेत, ते 2 वोट घ्या आणि तुम्ही दोघं सेफ होऊन तुम्ही दोघं टॉपमध्ये जा. कारण बऱ्याच वेळेला टोळी तुमच्या विरुद्धच खेळते. जेव्हा टोळी तुमच्या सोबत येते तेव्हा मग त्यांचं असं की आम्ही वरचढ आणि तुम्ही लहान. तर खरं तर तुम्हाला खूप मोठा चान्स होता. दीपाली आणि राखी जरी त्यांच्या फायद्यासाठी बोलत असले तरी त्याच्यात तुमचाही फायदा होणार होता तेवढा, असं तुम्हाला नाही वाटलं? त्या दिवशी भाऊच्या धक्क्यावर पण बोललो मी की गेल्या काही दिवसांमध्ये मी जसं पाहतोय काही खूप सारे टास्क रद्द झाले, बरोबर. आणि मी ताणूनच धरलं होतं की नाही, मी टॉपच आहे ना विशाल, आणि मी म्हटलं विशाल तू, ठीक आहे काही विषय नाही. मी रोशनलाही बोललो तू पण हे कर, आपण दोघं म्हणजे जे पण काही होतं. पण हे जे 2 लोक होते, काय बोलतात आपले दीपालीताई आणि राखीजी, त्यांनी नंतर त्यांचं मत परिवर्तन नाही, आम्ही तुम्हाला टॉपवर आपण वोटिंग करू. अरे आम्ही जेव्हा 6 जण बोलतोय तेव्हा तुम्ही त्याच्यातून डायरेक्ट बाहेर होताय की आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार. मग आम्ही 4 जणांनी विचार केला की आपण एकमेकांना वोटिंग करून आपण फायनल करू. हे केलं, मी ताणून धरलं. इकडे टाइम जातोय, बजर वाजण्यापर्यंत येऊन जाईल, विनाकारण अजून पनिशमेंट. आता तिकडच्या ग्रुपचं जेव्हा नंतर पाहिलं तर तन्वी आणि सागर भाऊ ते फ्लॉप मध्ये होते. मग ते फ्लॉप होते घरातले नव्हते ना, नव्हते. पण मग मी हा पण अजून एक विचार केला की टास्क रद्द नाही होणार, बजर वाजण्याच्या पहिले काहीतरी निर्णय घेऊ. आता तुम्ही म्हणशाल की मग तुम्हीच का विचार केला? बरोबर. मला वाटलं तसं, कारण ह्या गोष्टीचा कोणी विचार नाही करत तिथे की टास्क रद्द होईल का काय होईल. मग मला वाटलं, मग मी, आणि ह्याचं एक बॅकग्राऊंड पण की बाबा कालच्या दिवशी जसं माझं कॅप्टन्सीचा टास्क झाला, तर ह्या लोकांनी बऱ्यापैकी मला मदत पण केली त्या गोष्टीमध्ये, मदतच केली. रुचिता असेल किंवा अनुश्रीनी पण मला म्हणजे एक साईड धरून होती. तर मी तो विषय सोडून दिला आणि माझा तो स्वभाव आहे की ठीक आहे भाऊ. खरं तर तुमच्या स्वभावाला गेम सॉर्ट ऑफ किंवा रियालिटीच्या गेम ह्याच्यात फार महत्त्व नाही, कारण खरं तर हा स्वभाव आपल्या दररोजच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो माणुसकी म्हणून. पण गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर कुठेतरी आपला स्वार्थ बघावा लागतो सचिन दादा, आणि हे कुठेतरी गेमसाठी फिरवलेल्या टॅक्टिक्स असतात आणि ती रणनीती असते असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे भाऊ तुम्हाला धक्क्यावर एका गोष्टीसाठी ओरडले की तुम्ही राखीच्या तोंडावर पाणी फेकलं. पण अशीच एक गोष्ट आणखीन एकदा घडली होती जेव्हा रुचिताने करणच्या तोंडावर पीठ फेकलं होतं. तेव्हा भले ती प्लेट त्याला लागली असेल नसेल, पण पीठ फेकणं हेही सतत चालू, म्हणजे तो मारा चालू होता, नुसतं एकदा पीठ फेकलेलं नव्हतं. सो त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचे 2 गोष्टी कंपॅरिझन करून? मी ऍक्च्युली आमच्या त्या भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ता, मी, राखीजी आणि आय थिंक सागर भाऊ, विशाल वगैरे हे जे 4-5 लोक, ती क्लिअरिटीच भाऊंना ती भेटत नव्हती की मला सांगा काय. ते प्राजक्ता सांगायची काही, जे मला दिसलं ते मी सांगायचो आणि राखी सांगायची बरोबर. मी बोललो, म्हटलं भाऊ मला माहिती होतं की राखी असं करणार आहे, पण ती प्राजक्ता सोबत करणार आहे मला माहिती नव्हतं. अच्छा, हे मला ते माझं क्लिअर करायचं होतं. म्हणजे मग तुम्हाला माहिती नव्हतं, मग तुम्ही मग स्वतःहून नाही केलं, तुमची रिस्पेक्ट वगैरे असं ते भाऊ बोले. नंतर अजून परत ते गोंधळल्यासारखं झालं, म्हणजे आमचं भाऊ बोलले यार तुमचीच क्लॅरिटी नाही या गोष्टींमध्ये, तर हे का. तर मला ते तेव्हा वाटलं की काही ठिकाणी आता टास्क मध्ये पण बऱ्याच ठिकाणी या मुलींच्या पाय ओढून डायरेक्ट ओढल्या गेलं, बरोबर. आणि मी तर
आमचा एक राखीजी आणि ह्या काही गोष्टी आमच्या ऑलरेडी मजाक मध्ये झालेल्या चालतात, आहे. हो. आता त्या यायच्या मला पण इथे बोट टोचायचं असं थोडी होतं, ते एक मजाकचा विषय होता. सागर भाऊ पण माझ्या अंगावर किंवा मी त्यांच्या अंगावर वगैरे हे सगळं चालत होतं आणि त्या पद्धतीनं ते चाललं. पण ह्या याच्यात ते प्राजक्ताच्या बाबतीत मला थोडंसं वाईट वाटलं. मी केलं ते पण मला वाईट वाटलं. मी ते पण बोललो की बाबी तू आपलं राखी तुम्ही प्राजक्ताशी माफी सॉरी बोला, मी पण सॉरी बोलतो, काही त्याच्यात विषय नाही. ऍक्च्युली तर ठरलेच, प्राजक्ता मला बोलती अरे दादा ती मला बोलली होती असं. ओके, एकंदरीत कुठेतरी गेम खेळता खेळता ती नाचक्की झाली असं म्हणता येईल सगळ्यांचीच कुठेतरी. तो गेम स्क्रिप्टेड असा करायचा होता खरं तर प्राजक्ताला, आणि तो कुठेतरी सगळ्यांवरच पलटला आणि ते रिॲक्शन सगळ्यांना मग ते असं वाटायला लागले की अरे बापरे, आता हे पण त्या सगळ्या गेम मध्ये मिक्स आहेत असं. पण इतकं ते दाखवलं गेलं. पण मला तरी वाटतं की की अरे हे पीठ फेकलं पाणी फेकलं, ऍक्च्युली ते काही गोष्टी होत्या तशा, ते बोलणंच चाललं होतं ऑलरेडी. हे मला पण नंतर कळलं. ती मला राखीची तर माझ्याशी पण बोलायची, तुम्ही करा काहीतरी करू असंच असं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या मजा मस्तीच्या गोष्टी होत्या, पण त्या थोड्याशा नॉर्मली वेगळ्या गेल्या, पण ते क्लॅरिटी होऊन गेली. येस, पण सचिन दादा, कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे खटकल्या, म्हणजे तिथे राहून नाही पण आता तुम्हाला बाहेर आल्यावर कळते की ह्या गोष्टी खटकणाऱ्या होत्या, किंवा हा ग्रुप खटकणार आहे, किंवा काही माणसं खटकणारी आहेत, त्यांचं वागणं खोटं आहे, असं कोणाबद्दल वाटलं तुम्हाला? मला थोडं विशाल बद्दल. अच्छा. बाकी तिथे आता कसं आहे ना, तुम्हाला तेच सांगतोय की जो जो ना तो ज्याचा गेम किंवा कुठे केव्हा त्याचं पर्सनॅलिटी चेंज करेल याचा सिरियसली नाही भरोसा. आणि मी 6 आठवड्यात मला ते जमलं नाही, मला ते शक्य नव्हतं. म्हणजे पर्सनॅलिटी मी चेंज नाही करू शकत, मी दिसण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी मी चेंज तसं नाही होऊ शकत. हा जे योग्य आहे त्या गोष्टीनं, मजा मस्तीचा विषय वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे, काहीतरी मुद्दामून मस्करीचा किंवा जे बी काय ते वेगळं. पण गेमच्या पर्स्पेक्टिव्ह मला ते दिसलं काही लोकांकडून की पहिले कसं, नंतर कसं, नंतर मग अजून परत कसं, ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या, पण त्या मला योग्य नव्हते वाटत. तुमच्यापेक्षा वीक तुम्हाला कोण वाटत होतं? कदाचित तुम्ही आज थांबायला हवं होतं आणि ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा गेम तुमच्यापेक्षा जास्त वीक होता, असं तुम्हाला काय वाटतं? 1-2 नाव होते समजा, जसं आपली दीपाली ताई पण होत्या. ओके. परत प्रभूचं पण थोडं थोडं वाटायचं असं. पण प्रभू आम्हाला थोडा थोडा डोक्याने खेळताना दिसतो सचिन दादा. तिथे काय एक्झॅक्ट असतं? कारण टास्क मध्ये तो जास्त करत नाही, पण काही वेळेला थोडंसं डोकं वापरतो. आता त्याने चावी चोरली होती, सो ह्या सगळ्या ते मला बाहेर आल्यानंतर माहिती पडलं. म्हणजे हा मला पहिल्यांदा त्याचा एक त्याचं वेगळं स्वरूप दिसलं प्रभूचं पहिल्यांदा. ठीक, पहिले तर गाणे म्हणणं किंवा या सगळ्या गोष्टी करायचं, पण हे आता हे पहिल्यांदा दिसलं. आता म्हणजे तू मलाच शॉक झालो मी, अरे प्रभू पण तू करू शकतो असं. आता ते समजेल पुढे काय. येस, पण दोस्ती कोणासोबत जास्त दिसली? कारण मागच्याला मला आठवतंय करण निघून गेला तेव्हा तुम्ही जरी वाचलं तरी तुम्ही येऊन उक्साबुक्सी रडलेला. प्राजक्ताशी तुमचं कनेक्शन खूप चांगलं होतं. ती आता खरं तर एकटी पडली असं म्हणाले, कारण तुमच्या ग्रुपमधले सगळेच जण एक एक निघून गेले, आयुष, करण आणि आता तुम्ही. सो काय वाटतंय, प्राजक्ता तिथे तग धरून राहील की आता टोळीमध्ये सामावण्याचे तिथे चान्सेस जास्त आहेत? आता ती सिच्युएशन नुसार काय निर्णय घेईल मला त्याचं हे नाही. पण काही बोलणं झालं होतं या बाबतीत तुमच्याशी? नाही, फक्त बोलणं एवढंच झालं होतं जेव्हा करण आयुष गेला की आपण दोघं आता खंबीर उभं राहू, आता गेमकडे लक्ष देऊ, तिला मी भरोसा देईल, मी आहे ना, तेरा भाई आहे ना, बस हे मी तिला एक, कारण आम्ही दोघंही रडलो खूप त्या गोष्टीला धरून, कारण 1.5 महिना सोबत सगळं मजा मस्ती सगळ्या गोष्टी, तर ते एक एवढं ठरलं होतं. पण आता मला असं वाटतं ती तेवढी हुशार आहे की त्या गेमच्या दृष्टिकोनातून ती जो निर्णय घेईल तो योग्य घेईल असं वाटतं मला. ओके. सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्तिमत्व तुम्हाला कोण वाटतं जे शेवटपर्यंत टिकेल गेमच्यात आणि सगळे प्लॅनिंग प्लॉटिंग करत किंवा सगळ्यांना सांभाळून शेवटी टॉप 5 पर्यंत पोहोचतील, अशी 5 जण तुम्हाला कोण वाटतात? एक तर पहिला मुद्दा म्हणजे मी नेहमी टॉप 5 मध्ये मी पाहण्याचं मला स्वतःला तेच मी पाहत होतो आणि त्याच याच्यातून मी जात होतो गेम आपल्या घरामध्ये. पण मला असं वाटतं आता रोशन आहे, सागर भाऊ आहे, प्राजक्ता आहे, हे लोक टॉप 5 पर्यंत जातील. टोळीमधले कुठला सदस्य तुम्हाला वाटत नाही कदाचित, रोशन सोडला तर, कारण रोशन तुमचाही तसा खूप चांगला मित्र होता, पण टोळी ग्रुप मधले जे एवढे खूप प्रयत्न करतायत गाजायचा, प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर त्यांची चर्चा व्हावी असं त्यांना वाटतं, पण
तुमच्या लेखी तुम्ही जे घरातले व्यक्तिमत्व आहात, घरातली लोक आहात, तुम्हाला वाटतं टोळीतला कुठला सदस्य वरपर्यंत जाईल? जर आता गेल्या काही भाऊच्या धक्क्यापासून जसं त्यांच्या बाबतीत भाऊ बोलताय, जर ते त्यांनी कंटिन्यू ठेवलं तर एक पण नाही जाणार ते तिथपर्यंत, हे मी स्पष्ट सांगतो. त्यांनी चेंज केलं तर ते आहे, ते पोटेन्शियल आहे ना तिथे. प्रत्येक जण एवढे जर महाराष्ट्रातून 17 लोक जात आहेत तिथे, तर सगळ्यांमध्ये आहे त्या गट्स. अर्थात. फक्त ते आपण कशा त्या स्ट्रॉंग करून पुढे घेऊन चाललोय त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे ते मला वाटतं जर ते तसेच राहिले ते एक बी जाणार नाही. फक्त रोशन आहे आपलं, कारण तो त्यांच्या अगेन पण स्टँड घेऊ शकतो, घेत आलाय, तो करू शकतो. नक्कीच. एकंदरीत सगळ्यांचा गेम बघता कुठेतरी कोणतरी कधीतरी वीक पडते, एका आठवड्यात कोणतरी गाजते, हे वर खाली हा गेम होत असतो. पण आता जवळजवळ आता 1.5 महिना झालाय. 1.5 महिन्यानंतर सगळ्यांचे इक्वेशन चेंज होत आहेत, सगळे ग्रुप चेंज होत आहेत. कदाचित आणखीन प्राजक्ताही दुसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल. अनुश्रीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? अनुश्री कधी इकडे कधी तिकडे, सो त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? ती ना म्हणजे तिचं माइंडच अजून घरात बऱ्याच जणांना काही समजलं. पण मला माझ्या दृष्टिकोनातून की ती करते, पण कुठेतरी ना विश्वासानं तू थोडीशी चालली ना तर ते अजून तिच्यासाठी बेटर राहील. विश्वास कमाव म्हणजे त्या याच्यातलं आपण तयार जाणं, प्रत्येक जण ट्रॉफीसाठी लढणारच आहे, पण विश्वास कमावून तू प्रेक्षकांसमोर पण तशी दिस, बरोबर. तेव्हा तुला प्रेक्षक पण पसंतीस पडशील आणि घरात पण तू अजून पुढे जाशील. एक चांगला म्हणजे मला वाटतं मोठा भाऊ म्हणून तीच. नक्कीच. आणि आता आम्ही तुमच्या मिसेस सोबत पण चर्चा केलेली आमच्या लाईव्ह मध्ये, तर त्याच्यातही आम्हाला ताई म्हणालेल्या की खरं तर खूप स्वप्न घेऊन तुम्ही इथपर्यंत आला आहात आणि आणखीन बरीच स्वप्न आहेत. तुमच्या मित्रमंडळींची चर्चा झाली होती, ताईंशी चर्चा झाली होती. खूप खासखळग्यातनं तुम्ही खरं तर बिग बॉस मराठीचा प्लॅटफॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचलेला. आता पुढचे प्रयत्न काय असणार आहेत सचिन दादा? आणि आता स्वप्न करण्याची एक वेगळी ऊर्जा तुमच्यात आली आहे, सो आता पुढे नेमकं काय करायचं ठरवलंय? आता तर खूप जबाबदारी वाढली. म्हणजे पहिले कुठे काही लोकांपर्यंत मी नसेल, पण आता महाराष्ट्राच्या घराघरामध्ये प्रत्येक टीव्ही मध्ये कलर्स मराठीच्या माध्यमातून, बिग बॉस मराठीच्या माध्यमातून मी गेलोय आणि मी काय करतो हे बऱ्यापैकी आता सगळ्यांनाच कळालं की बाबा मी एक अहिराणी, माझी एक मायबोली आहे, त्या अहिराणी भाषेला मी घेऊन माझं लोकसंगीत, माझ्या तो एक कलाक्षेत्रात मी पुढे चाललोय त्या गोष्टीला घेऊन. पण आता त्याच गोष्टीला कंटिन्यू करून काय दर्जेदार अजून त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करून काही गोष्टी करू शकतो, ते त्याचा खूप एक जबाबदारी मोठी. आणि नक्कीच महाराष्ट्राचं तर मी मनोरंजन अजून खूप चांगल्या पद्धतीनं कर. तुमच्या आईचा सपोर्टचा व्हिडिओ आम्ही आमच्या लोकमत फिल्मीवर एक्सक्लुझिव्ह टाकला होता आणि तुमच्या आईने खूप छान शब्दात तुम्हाला सपोर्ट केला होता. सो आईचंही काय म्हणणं, बाहेर आल्यानंतर घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय मिळाल्या सचिन दादा? खरंच माझ्या घरचे काय पूर्ण माझ्यावर प्रेम करणारे लोक नाराज झाले मी बाहेर आल्यानंतर. आईचं काय, आईच राहते. जाऊ दे भाऊ, बरं झालं काय, आला इथपर्यंत ठीक झालं. पण मी या गोष्टी शॉक झालो, अरे आई पण बाईट बनवती, माझी बायको पण ती तुमच्या लाईव्हला येते, ती हे कधी बोलत नाही ना यार कॅमेरा समोर. मला हसू आलं. आणि त्याच्यावरून मला हे पण वाटलं जरा की यार माझ्यासाठी सगळ्याच लोकांनी, माझ्या मित्रांनी, माझी जी टीम आहे ना, मी खरंच म्हणजे मरेपर्यंत या सगळ्या लोकांचे प्रचार प्रसार आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक, खानदेशातले प्रेक्षक खूप प्रेम दिलं. शेवटचा प्रश्न विचारते, बाहेर आल्यानंतर कुठल्या व्यक्तींना भेटायचंय आणि कुठल्या व्यक्तींना अजिबात भेटायचं नाहीये? ह्या इथल्या का, मी काय बोललो की गेम हा गेमच्या ठिकाणी, मी आता त्या गेम मधून बाहेर निघालो, पण गेल्या सुरुवातीच्या 15 दिवसात जे सगळ्यांशी माझं व्यवस्थित होतं, मला भेटायला बोलायला काही नाही. काय शेवटी आपण माणुसकी धरून वागणारे चालणारे लोक आहे आणि त्या पद्धतीने. आणि ते कट्टर तर कशासाठी, एवढी पण माझं कोणाशी असं नव्हतं की मी तुझं तोंडच पाहणार नाही बाहेर आल्यावर म्हणून. तर ते तसं वेळ आला नाही, त्याच्यामुळे सगळ्यांशी भेटले तर सगळ्यांशी बोलेल. नक्कीच. जाता जाता तुमचा एक खास डायलॉग होऊन जाऊ दे किंवा गाण्यातलं एक छोटंसं एक कडवं होऊन जाऊ दे, ज्याची खूप जगभर चर्चा झाली, जे बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतरही तुम्ही ते चालूच ठेवलं. तुमची अहिराणी भाषा असू दे, खानदेशी भाषा असू दे, ती लोकांपर्यंत पोहोचली या निमित्ताने. सो जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी खास. मन जीव तू नावर झुरना, तू न मागे मी गर गर फिरना. मन जीव तू नावर झुरना, तू न मागे मी गर गर फिरना. मनी राणी शेदू, मनी सोनी शेदू, जीव मन तू नवर जडना.
जानू आय लव्ह यू सोनू आय मिस यू जानू आय लव्ह यू सोनू आय मिस यू. थँक्यू सो मच सचिन दादा आणि खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. राखी सोबतची केमिस्ट्री असो, दीपाली ताईंसोबतच्या रोमॅन्टिक गोष्टी असो, या आम्ही टीव्हीवर खूप पाहिल्या आणि त्या सगळ्या प्रेक्षकांना आवडल्या. असंच काहीतरी छान घेऊन या पुन्हा आमच्यासाठी. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.